नमस्कार. आजच्या लेक्चरला आपण 1991चे औद्योगिक धोरण, त्या धोरणाची उद्दिष्टे, त्याचबरोबर 1991च्या औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये आणि त्यातील तरतुदी या संदर्भात चर्चा करणार आहोत. नवीन आर्थिक धोरण जे 1991ला नवीन आर्थिक धोरण स्वीकारले गेलेले, त्या धोरणामध्ये पूरक असे औद्योगिक धोरण पंतप्रधान नरसिंह राव यांनी 24 जुलै 1991 रोजी जाहीर केले. जे नवीन आर्थिक धोरण होते ते म्हणजे LPG, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि स्पर्धात्मकता या धोरणामध्ये भर देण्यात आला होता. आणि ज्यावेळी हे नवीन आर्थिक धोरण स्वीकारले त्यासोबतच 1991 साली नवीन औद्योगिक धोरण देखील या ठिकाणी स्वीकारण्यात आलेले आहे. आता ह्या 1991च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे काय होती, म्हणजे कोणती उद्दिष्टे समोर ठेवून हे धोरण जाहीर करण्यात आलं होतं. तर पहिलं उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय आणि जागतिक बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्या दृष्टीने उद्योगांची पुनर्रचना करणे. कारण 1991ला ज्यावेळी नवीन आर्थिक धोरण स्वीकारले त्यावेळी आपला देश जगातील इतर देशांशी जोडला गेला. त्यामुळे जागतिक बदलत्या परिस्थितीचा विचार करून त्या दृष्टीने आवश्यक असे उद्योगांची पुनर्रचना करण्याचे ठरवण्यात आले. त्याचबरोबर भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवून त्यांची निर्यात क्षमता वाढवणे. कारण जागतिक पातळीवरती स्पर्धा निर्माण झालेली होती आणि त्या स्पर्धेला टिकणारी स्पर्धात्मकता आपल्या देशातील उद्योगांची वाढवणे आणि त्याचबरोबर निर्यात क्षमता वाढवणे. आर्थिक वृद्धिदरामध्ये वाढ घडवून आणणे. विभागीय असमतोल दूर करणे. भारतीय अर्थव्यवस्थेची कोंडी फोडून तिला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी निगडीत करणे. कारण जागतिकीकरण ही संकल्पना स्वीकारलेली होती, त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी आपली अर्थव्यवस्था जोडणे गरजेचं होतं. सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती मर्यादित करून खाजगीकरणाला अधिक वाव दिला. म्हणजे जे LPG धोरण स्वीकारलं त्याच्यामध्ये खाजगीकरणावरती भर देण्यात आला होता आणि या खाजगीकरणावरती भर देण्यात आला असल्यामुळे सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती कमी केली, मर्यादित करणे आणि त्याबरोबर खाजगीकरणाला अधिक वाव, अधिक संधी देणे. उत्पादकतेमध्ये सुधारणा घडवून आणणे. त्याचबरोबर तांत्रिक ज्ञानामध्ये वाढ घडवून आणणे. औद्योगिक परवाना पद्धती कमी करणे किंवा रद्द करणे. त्याचबरोबर मक्तेदारी नियंत्रण कायदा, अशा पद्धतीचे काही उद्दिष्टे 1991च्या ज्या औद्योगिक धोरणामध्ये ठरवण्यात आलेली होती. आता त्याचबरोबर 1991चं जे औद्योगिक धोरण ठरवलं त्याची वैशिष्ट्ये किंवा त्याच्यामध्ये तरतुदी काय करण्यात आल्या होत्या. म्हणजे हे जे धोरण जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये काही प्रमुख तरतुदी होत्या. त्यातली पहिली तरतूद आहे परवाना पद्धती रद्द. म्हणजे पूर्वी काय होत होतं तर औद्योगिक विकास व नियमन कायदा जो होता त्या कायद्यामुळे कोणते उद्योग सुरू करावेत, त्यांची स्थापना कोणत्या ठिकाणी करावी, त्याचबरोबर जो कारखाना स्थापन करणार आहोत किंवा जो उद्योग स्थापन करणार आहोत त्याने किती उत्पादन करावे, कारखाना किंवा उद्योग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा असल्यास किंवा स्थलांतरित करायचा असल्यास तो कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करावा इत्यादी सर्व बाबतीमध्ये त्या उद्योगसंस्थेला परवाना घ्यावा लागत होता. आणि ही बाब अत्यंत त्रासदायक होती. म्हणजेच काय तर सरकारी नोकरशाहीमुळे दप्तर दिरंगाई, लाचलुचपत इत्यादींना या उद्योगसंस्थांना तोंड द्यावे लागत होते. परंतु ज्यावेळी नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले त्या धोरणामध्ये देशाचे संरक्षणाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे उद्योग होते किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे 18 उद्योग आहेत ते उद्योग वगळता इतर कोणतेही उद्योग सुरू करण्यासाठी आता सरकारकडून परवाना मिळवण्याची गरज नाही. म्हणजे परवाना पद्धती या ठिकाणी रद्द केलेली होती. म्हणजे जे सरकारच्या मालकीचे होते किंवा देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने, आर्थिक विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे जे 18 उद्योग होते ते उद्योग वगळता इतर कोणत्याही उद्योगांना आता परवानगी घ्यावी लागणार नव्हती. आणि हे उद्योग खाजगी क्षेत्रामध्ये कोठे सुरू करायचे हे उद्योजकानेच ठरवायचे असते. म्हणजे परवाना पद्धती या ठिकाणी रद्द करण्यात आली. त्यानंतर दुसरी तरतूद आहे परकीय भांडवलाचे मुक्त गुंतवणूक. म्हणजे जे परकीय भांडवल आहे त्याची मुक्त गुंतवणूक आपल्या देशामध्ये आता होणार होती. म्हणजे ज्या उद्योगामध्ये नवीन उच्च तांत्रिक ज्ञानाची गरज आहे, त्याचबरोबर भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण जास्त आहे, अशा काही निवडक किंवा अग्रक्रम उद्योगामध्ये परकीय गुंतवणूकदारांना 51% भाग भांडवलात सहभागी होता येईल. म्हणजे हे जे अग्रक्रम उद्योग होते किंवा मोठे उद्योग होते त्या मोठ्या उद्योगामध्ये अशा पद्धतीने परकीय गुंतवणुकीला मुक्त परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे परकीय भांडवल या ठिकाणी आता मुक्तपणे गुंतवणूक करण्यात आलेली आहे. आणि या उपायामुळे काय झालं तर परदेशामधून कच्चा माल, यंत्रे, तंत्रज्ञान यांची आयात मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यांची जी कमतरता भासत होती ती कमतरता या ठिकाणी संपुष्टात येईल.
म्हणजे दुसरी तरतूद होती की परकीय भांडवलाची या ठिकाणी मुक्त गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली. तिसरी तरतूद आहे परकीय तंत्रज्ञानासाठी मुक्त परवाने. म्हणजे जे परकीय तंत्रज्ञान परदेशामधून आपल्या देशामध्ये परकीय तंत्रज्ञान येणार होते, त्यासाठी आता मुक्त परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली. म्हणजे भारतामध्ये परदेशातून आधुनिक तंत्रज्ञान यावे, त्याचबरोबर परकीय तंत्रज्ञानाची आयात व्हावी, यासाठी आवश्यक ते करार करण्यासाठी सरकार मुक्त हस्ते परवानगी देणार होते. आणि या करारामुळे काय झालेलं तर रॉयल्टी देण्याची तरतूद असेल आणि अशा प्रकारच्या करारांना सरकारी परवान्याची जरुरी राहणार नाही, ज्यामधून परकीय चलनाच्या पुरवठ्यावरती विपरीत परिणाम होणार नाही. असे परकीय तंत्रज्ञानावरचे निर्णय खाजगी उद्योजकांनी घ्यावयाचे आहेत. म्हणजे परकीय तंत्रज्ञानासाठी आता या ठिकाणी मुक्तपणे परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली. चौथी तरतूद आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मक्तेदारी कायद्यात सुधारणा. भारतात पूर्वी मोठ्या कंपन्यांच्या विस्तारावरती बंधने घालण्यात आली होती. म्हणजे ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांचा विस्तार कुठे असावा, किती प्रमाणात करावा, याच्यावरती बंधनं होती. म्हणजे त्यासाठी मक्तेदारी व निर्बंधक व्यापार प्रथा MRTP कायदा लागू केला होता. आणि त्यानुसार 100 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक असणाऱ्या कंपन्यांना नवीन उत्पादन घ्यायचं असेल, उत्पादन वाढ करायचं आहे, उद्योगाचा विस्तार करायचा आहे, तर केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. परंतु हे जे नवीन 1991ला नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले, त्या धोरणाप्रमाणे त्यांच्यावरती ही बंधने आता रद्द करण्यात आलेले आहेत. म्हणजे या मोठ्या कंपन्यासुद्धा नवीन कारखाने काढून विस्तार करू शकतील, कंपन्यांचं हस्तांतरण करू शकेल. म्हणजे ह्या प्रकारचे सगळे जे निर्णय आहेत ते निर्णय या ठिकाणी आता उद्योगांना घेण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजेच मक्तेदारी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे किंवा तशी तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली. पुढची तरतूद आहे उद्योगांच्या स्थान निश्चितीबाबतचे धोरण. म्हणजे पूर्वी उद्योगांचे स्थान निश्चित म्हणजे कोणता उद्योग कोणत्या ठिकाणी स्थापन करावा यावरती सरकारचे अनेक निर्बंध होते. म्हणजे एखादा उद्योग जर नवीन स्थापन करायचा असेल तर त्याची स्थान निश्चिती कोणत्या ठिकाणी करावयाची यावरती सरकारचे निर्बंध होते. त्यामुळे नवीन उद्योगांच्या उभारणी करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु हे जे नवीन 1991ला नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले, त्या धोरणानुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरापासून 25 किलोमीटरपेक्षा दूर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी उद्योगांची उभारणी करण्यासाठी सरकारची परवानगीची जरुरी नाही. परंतु हे जरी जरुरी नसेल, परवानगीची आवश्यकता नसेल, तरीसुद्धा पर्यावरणाच्या संतुलनाची अट या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्योजकाकडून घेतले जाणारे औद्योगिक निर्णय फक्त आर्थिक व व्यावसायिक निकषावरून घेतले जातात. म्हणजे या ठिकाणी उद्योगांच्या स्थानाची बाबतीचे जे सरकारचे नियंत्रण होते, सरकारचे नियंत्रण या ठिकाणी या तरतुदीने काढून टाकण्यात आलेलं आहे. पुढची तरतूद आहे सार्वजनिक क्षेत्राचा संकोच. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची व्याप्ती मर्यादित करण्यात आलेली आहे. पूर्वी काय होतं तर अविकसित विभागांच्या विकासाचा पाया घालण्याची जबाबदारी सार्वजनिक क्षेत्राकडे म्हणजे सरकारी क्षेत्राकडे सोपवली होती. त्याचबरोबर मूलभूत व महत्त्वाचे उद्योग सरकारी क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आले होते. समाजवादी समाजरचना निर्माण करण्याच्या हेतूने भारत सरकारने अनेक नवीन उद्योग आहेत ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुरू केलेले होते. सन 2002मध्ये केंद्र सरकारच्या देशातील एकूण 240 उपक्रम होते. त्याच्यामध्ये 3,24,632 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. परंतु नंतर काय केलेलं होतं, हे उद्योग सरकारी उपक्रम आहे ते तोट्यामध्ये आले, त्यातील नफ्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्राचा संकोच म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योग आहेत ते उद्योग आता कमी करून खाजगी क्षेत्रातले उद्योग वाढवण्यावरती भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खाजगीकरणाला सातत्याने प्राधान्य देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची तरतूद आहे सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांचे खाजगीकरण. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे आजारी उद्योग म्हणजे तोट्यात चालणारे जे उद्योग आहेत, म्हणजे कायमस्वरूपी तोट्यात चालणारे सार्वजनिक क्षेत्रातील कारखाने उद्योग हे आता खाजगी क्षेत्राला चालवणी देण्यात येतील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे उद्योग अकार्यक्षम आहेत, सतत आजारी म्हणजे काय सतत तोट्यामध्ये आहेत, नुकसानीमध्ये आहेत आणि ज्यात बदल घडवून आणण्याची शक्यता कमी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही, अशा उद्योगासंबंधीचे निर्णय या ठिकाणी घेऊन त्यांचे खाजगीकरण करण्यास किंवा खाजगी उद्योजकांच्याकडे चालवत देण्यास परवानगी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे तर अशी तरतूद केली की सार्वजनिक क्षेत्रातील जे आजारी उद्योग आहेत, तोट्यात चालणारे उद्योग आहेत, त्यांचे प्रामुख्याने खाजगीकरण करण्यावरती भर देण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक मोकळी करणे. म्हणजे अधिक पैसा जर उभा करायचा असेल तर त्यासाठी आणि लोकांचा सार्वजनिक क्षेत्रातील प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याच्या हेतूने सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सरकारी क्षेत्रामध्ये असलेल्या कारखान्यांचे भागभांडवल
त्या कारखान्यातील श्रमिक असतील, वित्तीय संस्था असतील, म्युच्युअल फंड आहे आणि सामान्य जनतेस विकून अशा कारखान्यामध्ये दीर्घकाळ अडकून पडलेली प्रचंड सरकारी गुंतवणूक मोकळी केली जाईल. म्हणजे प्रत्यक्षात जे सरकारी मालकीचे जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये सरकारी गुंतवणूक आहे, परंतु त्याचे भाग भांडवल आता विक्रीस काढणे, म्हणजे ते भाग भांडवल त्या कारखान्यामध्ये असलेले श्रमिक असतील, काही वित्तीय संस्था असतील, म्युच्युअल फंड आहेत, सामान्य जनता आहे, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी याची भाग भांडवलाची विक्री करून त्याच्यामध्ये इतर क्षेत्रातील गुंतवणूक येईल, इतर लोकांच्याकडून गुंतवणूक येईल आणि सरकारी गुंतवणूक कमी करण्याचे धोरण या ठिकाणी ठरवण्यात आलेले होते. निर्यात वाढीसाठी सरकारी प्रयत्न. या ठिकाणी भारतीय निर्यात वाढवण्यासाठी परकीय व्यापारी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी म्हणून सरकार विशेष प्रयत्न करील. म्हणजे सरकारचे प्रयत्न या ठिकाणी आवश्यक आहेत आणि निर्यात वाढवण्यासाठी. म्हणजे या कंपन्या जेव्हा निर्यातीपासून उत्पन्न मिळवतील तेव्हा या कंपन्यातील परकीय भागधारकांना नफ्याचे वाटप केले जाईल, त्याबाबत सरकार हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे परकीय जे गुंतवणूक झालेली आहे त्या गुंतवणुकीतून त्यांना मिळालेले नफ्याचे वाटप आहेत, ते नफ्याचे वाटप त्या परकीय भागधारकांना झाले पाहिजे आणि या ठिकाणी सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे निर्यात वाढीसाठी आता सरकार प्रयत्न करील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर लघु उद्योगाबाबतचे धोरण. भारतीय अर्थव्यवस्थेत लघु उद्योग क्षेत्र हे एक शक्तिशाली व प्रभावी ठरले आहे. नवीन औद्योगिक धोरणानुसार उत्पादन संस्थेच्या स्थानीकरणाचा विचार न करता जे छोटे छोटे उद्योग आहेत त्या गुंतवणूक मर्यादा 2 लाख रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे छोटेचे जे उद्योग आहेत त्याची गुंतवणूक 2 लाखापासून 5 लाखपर्यंत वाढवणे. लघु उद्योगांची गुंतवणूक मर्यादा 60 लाखापासून 75 लाखापर्यंत आणि जे निर्यातक्षम उद्योग आहेत म्हणजे एक्सपोर्ट करणारे उद्योग आहेत त्यांची मर्यादा 75 लाखापर्यंत वाढवण्यात आली. म्हणजे लघु उद्योगांची व्याख्या आता विस्तृत करण्यात आलेली आहे. आणि शेवटची तरतूद आहे समतोल विकास. म्हणजे जे मागास भाग आहेत त्या मागास भागाच्या ठिकाणी विकास करून समतोल आर्थिक विकासाचे उद्दिष्ट पूर्वीप्रमाणेच याही धोरणामध्ये 1991चे जे नवीन औद्योगिक धोरण आहे त्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये या ठिकाणी मान्य करण्यात आलेले आहे. आणि या नवीन औद्योगिक धोरणामध्ये सरकारने 100 विस्तार केंद्रांचे नियोजन केलेले आहेत. म्हणजे यातील 70 केंद्रांची यापूर्वीच निवड झाली होती, त्यातील 30 योजना निश्चित केल्या आहेत. या विस्तार केंद्रांचा विकास करण्यासाठी 30 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. म्हणजेच हे जे केंद्र आहेत ते प्रामुख्याने मागास भागामध्ये स्थापन करायचे आहेत आणि जे मागास भाग आहेत त्या भागांचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी नवनवीन उद्योगधंदे स्थापन करण्याच्या दृष्टीने तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे देशाचा जो विकास आहे तो समतोल पद्धतीने झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. म्हणजेच या ठिकाणी 1991चे जे नवीन औद्योगिक धोरण आहे ते नवीन औद्योगिक धोरण स्वीकारत असताना त्या ठिकाणी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या होत्या.